मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। आज आपण यवतमाळ येथील बंधन या बँकेसमोर उभे आहोत। हे बंधन बँक ग्राहकांना गृह कर्ज आणि टेकओव्हर वगैरे अशा विविध कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देत असते। परंतु दिग्रसचे लखन जेठवा यांनी 2019 साली या बंधन यवतमाळ बँकेच्या शाखेमध्ये आपला गृह कर्ज अर्ज दाखल केला होता। परंतु त्यांनी सबसिडीसाठी बँकेकडून कुठलीही पूर्तता केली नाही। बँकेने सर्व कागदपत्र असल्याशिवाय यांचं कर्ज मंजूर केलं नाही असा विषय होत नाही, कारण सर्व डॉक्युमेंट्स परफेक्ट लखन जेठवा यांनी सादर केले। त्या पद्धतीने त्यांचं गृह कर्ज मंजुरी झालं, परंतु त्यांना अद्याप सबसिडी मिळाली नाही। मागील 6 वर्षापासून ते या बँकेच्या चक्रा करत आहेत दिग्रस ते यवतमाळ। तर आपण जाणून घेऊयात लखन जेठवा यांच्याकडून की नेमकं काय त्रास झाला आपल्याला। सर 2019 मध्ये मी लोन केलं होतं इथून, तर माझं लोन झालं आहे आणि तिथून मला हे लोक आतापर्यंत हेच म्हणत होते की तुमचं सबसिडी याची आहे, येऊन जाईल। पहिले म्हणे की तुमचं जेव्हा चालू होईल त्याच्यानंतर तुम्हाला 4-5 महिन्यांनी तुमची सबसिडी तुम्हाला भेटून जाईल। त्याच्यानंतरही त्यांनी काही केलं नाही आहे। सर ठीक आहे, त्याच्यानंतर ते मला असं बोलायला लागले की 2022 पासून बंद आहे, 2022 पासून बंद आहे। सर माझी केस 31/5/2019 ची आहे, माझी केस आत्ताची नाही आहे। ठीक आहे, तर मग 2022 पासून बंदही झालं असेल तर मला सबसिडी का नाही भेटली आतापर्यंत? तुमच्याकडून सर्व डॉक्युमेंट्स घेतले होते? सगळे डॉक्युमेंट त्यांना देण्यात आलेले आहे। असा एकही डॉक्युमेंट नाही आहे की जे देण्यात नाही आला आहे। अगर डॉक्युमेंट नसते तर ते केस कसे करणार आहे सर? निश्चितच या ठिकाणी मागील जवळपास 7 ते 8 महिन्यापासून मी लखन जेठवा यांच्या सोबत येत आहे आणि लखन जेठवा हे मागील 6 वर्षापासून यवतमाळच्या चक्रा करत आहेत। अंदाजे यांचे या येण्या जाण्याच्या खर्चामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाला असावा। आणि या ठिकाणी आपण जाऊयात, बँक मॅनेजर या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात की या केस बद्दल ते काय सांगणार आहेत। चलो। या ठिकाणी आपल्या यवतमाळ बंधन बँकेचे जे बँक मॅनेजर आहेत, सर आपलं काय नाव? ब्रांच मॅनेजर नाही आहे, सिनियर बंधन। सांगा सर, नेमकं काय प्रॉब्लेम काय ते तर सांगा। तुम्ही ह्या बँकेत कुठल्या पदावर आहात? सेल्स मॅनेजर। आणि मी मागील 8 महिन्यापासून तुमच्या सोबत चर्चा करत आहोत। तुम्ही आजपर्यंत मला सेल्स मॅनेजर आहो म्हणून सांगितलं नाही, आणि तुम्ही आजपर्यंत या लखन जेठवा यांच्या केसमध्ये काय कार्यवाही केली ती सांगा। त्यांनी जे अप्लिकेशन दिलं होतं ते हेड ऑफिसला पाठवलेलं होतं। त्यांची जी सबसिडी बद्दलची होती ते मला त्याच्याबद्दलची, मी त्यावेळेस मॅनेजर नव्हतो, त्याबद्दलची मला काही माहिती नव्हती। त्यावेळी मी सरळ फक्त हेड ऑफिसला पाठवलं। हेड ऑफिसला आपण काय पाठवलं, म्हणजे काय मेल केले आणि हेड ऑफिस कडून आपल्याला काय रिप्लाय आला? हेड ऑफिस कडून आपल्याला काय रिप्लाय आला? त्यावेळेस त्यांच्या सबसिडीत नाव नाही आहे। काय कारण काय सबसिडीत नाव नसल्याचं? काहीच नाही आहे अजून, त्याच्याबद्दलची मला काहीच माहिती नाही आहे। फक्त मला एवढं सांगितलं, मी तुम्हाला सांगतोय। मग आता यांची जी सबसिडी आहे ह्याची जी मिळाली नाही, ह्याची जबाबदारी कोणाची? जबाबदारी कोणाची सांगा ना। नाही म्हणजे असं ग्राहकांना तुम्ही, तसं नाही सर, ग्राहकांना तुम्ही असे 6-6 वर्ष फिरवता आणि आता म्हणता की मी बँक मॅनेजर नाही, म्हणजे ग्राहकांनी जायचं कुठं? या ठिकाणी दर्शकांनो आपण पाहू शकता की बंधन बँक यवतमाळ यांनी जबाबदारी आपल्या अंगावरची झटकून दिलेली आहे। परंतु मागील 6 वर्षापासून हे ग्राहक आपल्या सबसिडीसाठी यवतमाळच्या चक्रा मारत आहेत। आणि नेमकं या आता ग्राहकांना न्याय कोण देईल, काय कसा न्याय मिळेल याकडे सुद्धा आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपले कुठलेही बँकेमध्ये गृह कर्ज असो किंवा कोणतेही टेकओव्हर असो, तर प्रथमतः त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घ्या की मला सबसिडी मिळेल का नाही तर अशा अनेक समस्या आहेत, अशा अनेक बँकेकडून ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण केल्या जात नाही। जर कुणाही ग्राहकांना जर कुठल्याही समस्या असेल तर आमच्याशी संपर्क साधावा। निश्चितच त्यांना कुठल्याही बँकेच्या अडचणी असतील किंवा सबसिडी मिळत नसेल किंवा बँकेकडून कुठलीही फसवणूक झाली असेल तर निश्चितच आम्ही तुमच्यासोबत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहू। धन्यवाद।